भुजबळ मुख्यमंत्र्यांच्या बाजूनच बोलतील असंही यावेळेला वडेट्टीवार म्हणाले। कालच्या महाएल्गार मेळाव्यात भुजबळांनी वडेट्टीवारांचा एक व्हिडिओ लावला होता, त्यानंतर वडेट्टीवारांनी हा घणाघात केलाय। तर वडेट्टीवारांनी सामतेविषयी बातचीत केली आहे, काय बोलले ते ऐकूया। काल बीडमध्ये ओबीसींचा महामेळावा पार पडला आणि त्यामध्ये काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या भूमिकेवर मोठी टीका करण्यात आली। त्यांच्या विरोधात एक व्हिडिओ सुद्धा चालवण्यात आला। त्याच्यामुळे आता वडेट्टीवारांच्या भूमिकेकडे वेगळ्या दृष्टीनं तिथे बघितलं गेलं। या सगळ्या विषयावर आपण चर्चा करणार आहोत। आपल्यासोबत आहेत खुद्द काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार। भाऊ, काल जो बीडमध्ये मोर्चा महामेळावा झाला ओबीसींचा, त्याच्यामध्ये तुमच्यावर घणाघाती टीका करण्यात आली, तुमचा एक जुना व्हिडिओ सुद्धा दाखवण्यात आला आणि तुमच्या भूमिकेवर टीका करण्यात आली, काय सांगाल? बघा, आता भुजबळ साहेब ज्येष्ठ नेते आहेत, ज्येष्ठ मंत्री आहेत, अनेक वर्ष ओबीसीसाठी काम करणारे। माझं वैयक्तिक काही भुजबळ साहेबांशी कुठलाही विरोध किंवा कुठला मतभेद नाही। मी नेहमी त्यांच्या भूमिकेशी ओबीसी नेता म्हणून समर्थपणे उभं राहिलो आहे। पण आता मला वाटतं की भुजबळ साहेबांचे जे नेरेटिव्ह आहे, भाजपच्या फेक नेरेटिव्हमध्ये, भाजपच्या सरकारसोबत काम करत असताना फेक नेरेटिव्ह फॅक्टरीचे कदाचित भुजबळ साहेब हे मेंबर झाले असावे। त्यामुळं अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांच्याकडून आलेलं आहे असं माझं मत आहे। विशेष करून नागपूरच्या मोर्चानंतर मला माहीत नाही की त्यांच्या मनात काय राग आला किंवा तो कोणी राग भरला नागपूरकरांनी। तो मोर्चा प्रचंड मोठा झाल्यानंतर त्या संदर्भात सत्ताधाऱ्यांचे धाबे दणाणलेत आणि त्यामुळं कदाचित भुजबळ साहेबांना माझ्या विरुद्ध हे षडयंत्र करायला लावले की काय, असं मी त्याचा अर्थ काढू शकतो। पण भुजबळ साहेब फार समजदार आहे, व्यवस्थितपणे ती बाजू मांडतात। पण काल कुठलाच विषय नसताना मला ते का टार्गेट केले याचं उत्तर मलाच कळत नाही। मी जरांगे पाटलांना भेटायला गेलो, विरोधी पक्षनेता होतो, संविधानिक पद होतं, त्यावेळेस ती भूमिका मांडत असताना केवळ मला जे सांगितलं गेलं की 2800 एवढ्याच मराठा समाजाच्या निजाम गॅजेटमध्ये नोंदी आहेत